नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना भाग 4. सद्गुरुस्तवन ओवी 3. ज्ञानदेव श्री गुरूंच्या कृपादृष्टीचे सामर्थ्य आणि परिणाम वर्णन करत आहेत. गुरुकृपेमुळे विषयापासून शिष्याची सुटका होते असं सांगितल्यावर श्री गुरूंच्या कृपादृष्टीचा आणखी परिणाम काय होतो ते ज्ञानदेव सांगत आहेत. तरी कवना ते तापू पोळी, कैसे निवो शोकू जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी, पुरे येसी तू. प्रसन्नतारूप पाण्याच्या लाटांची जर तुला भरती येईल तर संसाराच्या त्रासाचे म्हणजे अध्यात्मादी त्रिविध तापांचे चटके कोणाला बसतील व खेट कसा बरे चालू शकेल. शिष्याला स्वस्वरूपाचा विसर पडलेला असल्यामुळं विषय हे आत्मस्वरूप आहेत हे त्याला कळत नाही. तो त्या विषयांकडे द्वैत दृष्टीने पाहतो. विषयांपासून सुख मिळते असं मानल्यामुळं नवीन नवीन विषयांच्या विळख्यात सापडत असतो. पण गुरूंच्या कृपादृष्टीमुळे शिष्याचं आत्मभान जागृत होतं व हे विषयविष उतरतं. हे कसं घडतं ते ज्ञानदेव या ओवीत सांगत आहेत. या ओवीत ज्ञानदेवानी श्री गुरूंवर समुद्राचं रूपक केलेलं आहे. समुद्रावर जशा लाटा येतात तशा गुरुरूपी समुद्रावर प्रसन्नतारूप लाटा उचंबळत असतात. वास्तविक समुद्रावर लाटा येत असतात ती वाऱ्याची करणी असते, पण त्याचे ते कारण आपल्याला अज्ञात असतं. कारण एवढ्या उंच लाटा उठण्यासारखा वाऱ्याचा वेग आपल्या अनुभवाला येत नाही. पण श्री गुरुरूपी समुद्र मात्र कोणत्याही कारणाशिवाय प्रसन्नता रूपी लाटांनी उचंबळतच असतो. प्रसन्नता हा त्यांचा स्वभाव असतो. प्रसन्नतेचे एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा दुःख नसेल तेव्हाच जीवाला प्रसन्नता लाभते. तसेच प्रसन्न जीव पाहून दुसऱ्या जीवालाही प्रसन्नता प्राप्त होते. कासपेटीतील मासा आपल्याच आनंदात विहार करत असताना पाहून आपण काही काळापुरते आपले दुःख विसरून त्याच्या त्या आनंद विहारात सामील होतो. एखादी किरकिरी व्यक्ती पाहिली की आपल्या कपाळावर सुद्धा एक अप्रसन्नतेची आठी उमटते. थोडक्यात प्रसन्न रूप असणे व त्या प्रसन्नतेमुळे दुसऱ्या जीवाला प्रसन्न करणे हा श्री गुरूंचा सहज स्वभाव आहे. त्यामुळे श्री गुरूंनी प्रसन्नतेचा दृष्टिक्षेप टाकला की शिष्याला सुद्धा प्रसन्नतेचा अनुभव येतो. शिष्याला जे काही त्रिविध ताप पोळत असतील त्याचे चटके मग बसत नाही. ज्ञानदेव येथे त्रिविध ताप पोळत नाहीत असं म्हणत नाहीत, तर कवना ते तापू पोळी म्हणजे प्रसन्नतारूप लाटांची भरती येईल तर कोणाला बरे चटके बसतील. अर्थातच कोणालाच चटके बसणार नाहीत असा त्यात गर्भित अर्थ आहे. प्रश्नातच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. जीव जन्माला आला म्हणजे त्रिविध ताप जीवाला भोगायला लागणार हा नियम आहे. चटके देणे हा तापाचा स्वभाव आहे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक असे त्रिविध ताप शास्त्रात सांगितलेले आहेत. शरीरामध्येच बिघाड होऊन जीवाला ताप येणे वगैरे जे ताप होतात त्यांना आध्यात्मिक ताप म्हणतात. पूर येणं, वादळ येणं, अंग भाजणं वगैरे पंचमहाभूतापासून व सभोवतालच्या वस्तूंपासून होणारे ताप ते आधिभौतिक ताप. आणि देवता कोपल्या किंवा विपरीत दैवामुळे भोगावे लागणारे ताप हे आधिदैविक ताप आहेत. असे हे त्रिविध ताप जीवाला भोगावे लागत असतात. पण आपण त्या तापांचा आपल्यावर किती परिणाम करून घेतो यावर त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाची तीव्रता अवलंबून असते. एखाद्या मनुष्याला लागट बोलण्याची सवयच असते, त्यामुळे ऐकणारा मनुष्य दुःखी होतो. पण दुसरा एखादा ऐकणारा मनुष्य विचार करतो की त्याचा लागट बोलण्याचा स्वभावच आहे, बोलू दे किती बोलतो ते, असं म्हणून तो त्याच्या बोलण्याचा आपल्यावर परिणाम होऊ देत नाही. त्यामुळे असा विचार करणाऱ्याच्या बाबतीत त्या दुःखाची तीव्रता कमी होते. पहिल्याला त्याचे बोल जितके टोचले तितके ते दुसऱ्याला टोचले नाहीत. याचा अर्थ त्या बोलांमध्ये टोचण्याचं सामर्थ्य नव्हतं असं नाही, पण त्यांच्या परिणामात फरक पडला, कारण त्या बोलांकडे पाहण्याचा त्या दोघांच्या दृष्टिकोनात फरक होता. तसेच जीव जन्माला आला आहे तर त्रिविध तापही असणारच आहे. पण श्री गुरूंच्या कृपादृष्टीमुळे मनुष्याची त्या त्रिविध तापांकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि त्यामुळे त्यांची पोळण्याची क्षमता कमी होते. याचा अर्थ त्रिविध ताप नष्ट होतात असं नाही, त्यांचे चटके देण्याचे सामर्थ्यही नष्ट होत नाही, तर जीवाची त्या तापांकडे पाहण्याची दृष्टी बदलल्यामुळं जीव त्या तापांकडे अलिप्तपणे पाहू शकतो व स्वतः त्यापासून अलिप्त होतो. त्यामुळे त्याला त्या तापांचे चटके बसत नाहीत. त्यापासून जीवाला दुःख होत नाही. मग ते न झालेले दुःख कसे बरे दुःखी करेल.
अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम, अशी सुख आणि दुःख यांची व्याख्याच केलेली आहे. विषय स्पर्श अनुकूल वाटत असेल तर सुख आणि प्रतिकूल वाटत असेल तर दुःख. विषयाविषयीची व त्यापासून निर्माण होणाऱ्या त्रिविध तापांविषयी अनुकूलता वा प्रतिकूलता मनात निर्माण झाली नाही तर त्या तापांचे चटके पोळत नाहीत. गुरुकृपा दृष्टीमुळे अशी अनुकूलता वा प्रतिकूलता मनात निर्माण होत नाही. याचाच अर्थ गुरुकृपेमुळे शिष्याच्या मनात समभाव जागृत होतो. ओवीतील तरी हे अव्यय उभयान्वयी आहे. त्याचा संबंध मागील ओवीशी आहे. हे त्रिविध ताप न पोळण्याचे कार्य जे घडून आले आहे ते गुरूंच्या कृपा दृष्टीमुळे. तत्पूर्वी विषयांचे विष चढलेले होते व त्रिविध ताप शिष्याला जाळीतही होते, पण श्री गुरूंची कृपादृष्टी झाली आणि शिष्याची अवस्था बदलली. हा अवस्थाभेद तरी या अव्ययातून स्पष्ट झालेला आहे. तरी कवना ते तापू पोळी, हे वाक्य नुसते ताप कोणाला पोळतात असं प्रश्नार्थक वाक्य नाहीये, तर कोणाला बरं ताप पोळतील असा स्वरभेद करून वाक्य हे उच्चारायचे. म्हणजेच त्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे हे कळून येईल. कोणालाच ताप पोळणार नाहीत हे उत्तर गर्भितपणे मिळू शकेल. अशा प्रकारच्या स्वरभेदाला संस्कृतमध्ये काकूस्वर असं म्हणतात. प्रत्येक जीव आपापल्या कर्माप्रमाणे जन्माला आलेले असतात. प्रत्येकाच्या हातून बरी वाईट कर्मे घडत असतात व त्याची बरी वाईट फळेही उत्पन्न होत असतात. जीव ती कर्मे अहंकर्तृत्व घेऊन करत असल्यामुळं ती बरी वाईट फळं जीवाला भोगावी लागतात. पापाची फळं जशी भोगावी लागतात तसेच पुण्याचीही फळं भोगावी लागतात. तेव्हा कर्मफलभोग काही सुटत नाही. मग पुण्याचे फळ भोगण्यासाठी सुद्धा जन्म हा घ्यावाच लागतो आणि मग जन्म मरणाची परंपरा ती काही चुकत नाही. अशी प्रत्येक जीवाची स्थिती असताना म्हणजे कर्मभोग भोगत असताना तापाने पोळून निघणे, त्यामुळे दुःखाने होरपळणे अशी स्थिती असताना केवळ गुरूंची कृपादृष्टी पडली की त्रिविध ताप असून सुद्धा पोळणे व होरपळणे या क्रिया मात्र होताना दिसत नाहीत. कारण त्या कृपादृष्टीमध्ये प्रसाद रसरूपी लाटांची भरती आलेली असते. त्या प्रसन्नतेशी शिष्य एकरूप होऊन अद्वैत अनुभवतो व स्वतःही प्रसन्नतेच्या रसात एकरूप होतो. श्री गुरूंच्या कृपादृष्टीमुळे ही जी प्रसन्नता शिष्याच्याही अनुभवास येते ती कशामुळं, कोणत्या प्रक्रियेमुळे अनुभवास येते ते ज्ञानदेवाने पुढील ओवीत सांगितलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.